ओम श्री साईराम. सत्य साई वाहिनी. प्रकरण 9. अखंड परिपूर्ण पदार्थ. ईश्वराने या जगताची निर्मिती स्वतःपासूनच केली. अशा प्रकारे तो जगन्नाथ आणि जगत वस्तूसुद्धा आहे, म्हणून तो परिपूर्ण आहे. प्रकृती आणि जीवात्मासुद्धा पूर्ण आहेत. परिणामतः अनेक परिपूर्ण वस्तू गृहीत धरलेल्या आहेत. ईश्वराने जगत स्वतःमधून प्रकट केलं अशी घोषणा केल्यास असा संदेह स्वभावतः येऊ शकतो. या भिंती, हे टेबल ईश्वर कसं बनू शकतो? ईश्वर परिशुद्ध असताना तो अशुद्ध वस्तू कसा बनू शकतो? हा दुसरा संदेह काही जणांना सर्वाधिक आहे. आपण याची उत्तरं शोधूया. मनुष्य मूलतः आत्मा आहे, परंतु तो देहामध्ये कोशबद्ध आहे, होय ना? एका दृष्टिकोनातून पाहिल्यास तो देहापासून भिन्न नाही. तरीसुद्धा मनुष्याला वाटतं की तो हा देह नाही, तो देहापासून भिन्न आहे. तो भूतकाळातील बालक नाही आणि वर्तमान वृद्ध नाही. तो पुरुष किंवा स्त्री नाही आणि तो बाल्यावस्था, किशोरावस्था, गृहस्थावस्था आणि वृद्धावस्था, पुरुषत्व, स्त्रीत्व आणि अन्य सर्व अवस्था आणि परिवर्तन यामध्ये शेष राहतो. याचप्रमाणे सर्व सृष्ट वस्तू ईश्वराचे अनंत देह आहेत. तो हे सर्व आहे आणि सर्वांतगत आहे, परंतु तो अविकारी आणि शाश्वत आहे. प्रकृती सविकारी आहे. आत्मासुद्धा आकुंचन पावतो किंवा विस्तार पावतो, विकसित होतो किंवा कोमेजतो, प्रकाशित होतो किंवा मंद होतो. दुष्कर्म त्याची उज्ज्वलता धूसर करून तेज मंदावतात. त्याचे मूलभूत आणि स्वाभाविक सत्य दुष्कर्म आणि दुर्विचार यांनी झाकलं जातं. आत्म्याची उज्ज्वलता आणि तेज प्रगट करणाऱ्या कर्मांना आणि विधींना शुभ म्हणतात. आत्मा प्रथमतः असीम असतो, परंतु नंतर तो सीमित आणि परिमित असा पाहिला जातो. सत्कर्म आणि सत्कार्यांद्वारा तो त्याची विशालता आणि असीमता पुनश्च प्राप्त करतो. या परिवर्तनाची कोणत्याही भेदाशिवाय सर्वांना समान संधी असते. उचित समयी प्रत्येकजण यामध्ये यशस्वी होऊन सर्व सीमा आणि बंधनं यापासून स्वतःला मुक्त करू शकतो. परंतु जगताचा अंत होत नाही. ते शाश्वत, अविनाशी आहे. भारतामधील तत्त्वज्ञानाच्या दुसऱ्या संप्रदायाचा हा सिद्धांत आहे. प्रथम संप्रदाय द्वैत, दुसरा विशिष्टाद्वैत आहे. ही आध्यात्मिक विचारणा आणि अनुभूतीमधील उच्चतर स्थिती आहे. ती 3 वस्तू गृहीत धरते: ईश्वर, आत्मा आणि प्रकृती, आणि या तिन्हींच्या संकलनाविषयी चर्चा करते. द्वैतवादी गृहीत धरतात की जगत हे ईश्वराने कल्पिलेलं आणि संचालित केलेलं विशाल यंत्र आहे. विशिष्टाद्वैतवादी प्रतिपादन करतात की ते परब्रह्माने पूर्णतः व्यापलेलं आणि लिप्त केलेलं अद्भुत दृश्य आहे. परंतु अद्वैतवादी प्रतिपादन करतात की ईश्वर जगताच्या बाहेर नाही. जगत हे ईश्वराचंच रूप आहे आणि केवळ ईश्वरच सर्व आहे. ईश्वराशिवाय दुसरं काही नाही, दुसरं कोणी नाही. हे सत्य सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. हे सर्वोच्च सत्य आहे. ईश्वर आत्मा आहे आणि जगत त्याने संचालित केलेला, त्याचं निवासस्थान असलेला देह आहे. असं विधान अनुचित आहे. आत्मा म्हणजे ईश्वर शाश्वत आणि अविकारी आहे, परंतु त्याचा देह असलेलं जगत परिवर्तनशील आणि रूपांतरणीय आहे. हे प्रतिपादनसुद्धा समाधानकारक नाही. ईश्वर जगताचं उपादान कारण आहे. या वचनाचा अर्थ काय आहे? उपादान कारणाचा अर्थ कार्य निर्मिणारं कारण असा आहे. कार्य कारणाचं दुसरं रूप आहे. ते कारणापासून वेगळं करता येत नाही. आपण पाहतो ते प्रत्येक कार्य केवळ कारणाचं नूतन रूप आहे. ईश्वर कारण आहे, जगत कार्य आहे. ही विधानं केवळ एक तथ्य प्रतिपादन करतात की जगत दुसऱ्या रूपातील ईश्वर आहे. ज्या वेळेला असा वाद केला जातो की देह सीमित आणि सूक्ष्म आहे आणि तो त्याचं कारण असलेल्या ईश्वराप्रत नेतो, किंवा तो ईश्वरापासून विकसित आणि आकारित झाला आहे, त्यावेळी अद्वैतवादी प्रत्युत्तर देतात की ईश्वरच जगताच्या रूपात प्रकट झाला आहे. या सर्व बहुविध वस्तू आणि जीव खरोखरच ईश्वर आहेत का, असा संदेह असू शकतो. हो, हे सत्य आहे. इंद्रियगोचर जाणीवेत आलेलं सर्व काही ईश्वर आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आपली मनं, देह, बुद्धी, चित्त सर्व ईश्वर आहे. इथे आणखी एक संदेह येऊ शकतो.
ईश्वर एवढे अनेक निरनिराळे जीव का आहेत? तो एवढे अनेक जीवात्मे का आहे? एकरूपी ईश्वर अनेक रूपात प्रगट होईल का? हे कसं घडलं? ईश्वराने स्वतःला जगतामध्ये रूपांतरित केलं असेल तर तो सुद्धा सविकारी असायला पाहिजे. प्रकृतीमधील सर्व वस्तू त्यांच्या रचनेनुसार सविकारी आहेत. त्यांना जन्म आणि मृत्यू आहे. आणि जर ईश्वर विकारांच्या मर्यादा क्षेत्रात आला असेल तर याचा अर्थ त्यालाही कधीतरी मृत्यू पाहावं लागेल असा होतो का? त्यालासुद्धा परिवर्तन होऊन शेवटी अंत आहे का? ही गोष्टसुद्धा मनात ठेवा. नंतर आणखी एका गोष्टीचा विचार आवश्यक आहे. ईश्वराचा किती अंश, किती भाग जगत बनला? अद्वैतवादी सांगतात, तुम्ही कितीही भाग निर्धारित केला किंवा अनुमानित केला तरी हे लक्षात ठेवा, जगत अस्तित्वातच नाही. तो एक आभास आहे. ते कधीही नव्हतं, नाही आणि असणार नाही. जगताची उत्पत्ती आणि लय, कोट्यावधी लोकांची उत्पत्ती आणि विनाश हे सर्व स्वप्नवत आहे. इथे कोणीही व्यक्तिगत जीवात्मा नाही, निराळा आत्मा नाही. कोट्यावधी जीवात्मे कसे असू शकतील? केवळ एकमेव अखंड परिपूर्ण पदार्थ आहे. ज्याप्रमाणे एक सूर्य सरोवरात जलबिंदूंमध्ये कोट्यावधी सूर्य म्हणून प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे जीवात्मे त्या एकमेवाने प्रकाशित केलेला मनातील केवळ त्याची प्रतिबिंब आहेत. अद्वैत विचारवंतांनी हा भारतीय विचार स्पष्टपणे प्रतिपादिला आहे. असं म्हणता येईल की ज्यांना हा विचार ग्रहण करता येत नाही ते मायेने प्रभावित आहेत. स्वप्नसुद्धा वास्तविकतेवर आधारित असली पाहिजेत. एका मूलभूत सत्याशिवाय आश्रित विचार किंवा तथ्य असू शकत नाही. मूलभूत वस्तूशिवाय पश्चातकालीन वस्तू उत्पन्न होऊ शकत नाही. मूलभूत जीवाशिवाय पश्चातकालीन जीव प्रगट होऊ शकत नाही. ते मूल ईश्वर आहे. तो परिपूर्ण आहे. तोच देह, मन आणि आत्मा आहे. तुम्ही एखाद्या स्वप्ना एवढे सत्य आहात. सत्याचं दर्शन करू शकणाऱ्या डोळ्यांना हे जगत बहुविध नामं आणि रूपं नाही तर केवळ सच्चित आनंद आहे. तुमच्या स्वप्नांचा विचार करा. ती तुमच्या बाह्यस्थानातून उगम पावत नाहीत. तसंच त्या विभिन्न प्रतिमा आणि क्रिया कुठल्या बाह्यस्थानात विलोप पावत नाहीत. त्या तुमच्यातच उगम पावतात आणि लोप पावतात. स्वप्न अनुभवताना तुम्ही सर्व घटना आणि व्यक्ती सत्य मानता आणि तुम्हाला जागृत अवस्थेप्रमाणे दुःख, आनंद, भय, चिंता आणि हर्ष या भावना अनुभवताना सत्य वाटतात. त्यावेळेला तुम्ही त्या भ्रामक म्हणून त्यागत नाही. जगत हे ईश्वराचं स्वप्न आहे. ते त्याच्यामध्ये उद्भवतं आणि विलीन होतं. ते त्याच्या मनाची निर्मिती आहे. हे जीव, ही पुनरागमनं, हे सर्व मायेचे काल्पनिक विणकाम, मिथ्या कल्पना, भ्रामक उद्वेग, मिथ्या दृश्य आहेत. तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्ही ईश्वर आहात. ईश्वर म्हणजेच तुम्ही. ज्यांनी हे सर्वोच्च ज्ञान अनुभवलं ते त्या एकमेकाशी एकत्व प्राप्त करू शकतात. इथेच आणि आत्ताच. जय साईराम.